हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टडी करतोय 12th सायन्स स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पेपर सेकंड. त्याच्यामधला 4th चॅप्टर आपण स्टडी करणार आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन. आणि त्यातला आज आपला सब पॉइंट आहे डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट सम. तर डेफिनाइट इंटिग्रेशन, पण डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय आहे तर ते समजण्याआधी आपण इंटिग्रेशन शिकलो होतो मागच्या चॅप्टरमध्ये. इंटिग्रेशन म्हणजे काय? सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे, हा त्याचा ग्राफ आहे. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय की एखाद्या ग्राफचे जर सपोज आपण हे सगळे छोटे छोटे पार्ट्स केले तर ह्या सगळ्या पार्टचं सम म्हणजे याचे इक्वल पार्ट्स करायचे आणि हे सगळ्याचं सम म्हणजे असतो इंटिग्रेशन. आणि त्याच फंक्शनला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये स्प्लिट करणं म्हणजे तुकडे करणं म्हणजे डिफरन्सिएशन, आणि त्या सगळ्यांची सम करणं म्हणजे इंटिग्रेशन. आता डेफिनाइट मध्ये काय आहे की ह्याच फंक्शनचे सपोज हाच तो फंक्शन आहे, याचा पर्टिक्युलर तुम्हाला पार्ट दिला असेल, सपोज तो पार्ट आहे समजा ए टू बी. तर एवढ्याच पार्ट मध्ये ह्या फंक्शनच्या ए टू बी एवढ्या पार्ट मध्ये जेवढे छोटे छोटे इक्वल पार्ट्स येतील सगळे, त्या सगळ्याची ऍडिशन किंवा आपण सम म्हणूया त्याला, त्या सगळ्याचं सम म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशन. मग डेफिनाइट आणि इनडेफिनाइटचा फरक कळला. इनडेफिनाइट म्हणजे त्या फंक्शनचे अनलिमिटेड पार्ट्स असतात आणि डेफिनाइट म्हणजे काय की त्याचे लिमिटेड पार्ट्स, म्हणजे त्याच्यात तुम्हाला मेन्शन केलं असेल. समजा असं इथं मेन्शन केलंय की हेच फंक्शन एफ ऑफ एक्स तुम्ही काय करा, ए टू बी इंटिग्रेट करा, म्हणजे या ए पासून तर ह्या बी पर्यंत जेवढे याचे पार्ट्स आहेत त्या सगळ्यांचं सम करा, म्हणजेच हे झालं डेफिनाइट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. मग हे शो कसं करतात किंवा याची व्हॅल्यू कशी फाइंड करतात, तर आपण मग बघितलं होतं इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी लिहायचो आपण. फक्त इथे चेंज काय असतो तर इथं जी ऑफ एक्स लिहितात, सी ची व्हॅल्यू आपण इथे मेन्शन करत नाही. आणि बी टू ए, त्याच्यामध्ये हा जो ए असतो याला म्हटलं जातं लोअर लिमिट आणि हा जो बी आहे त्याला म्हटलं जातं अप्पर लिमिट ऑफ इंटिग्रेशन अँड लोअर लिमिट ऑफ इंटिग्रेशन. मग आपल्याला याचं इंटिग्रेशन घेऊन फक्त काय करायचंय की जे ऑफ एक्स जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये ह्या अप्पर आणि लोअर लिमिटची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजेच जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. अशा प्रकारे हे डेफिनाइट इंटिग्रेशन काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. मग ह्या चॅप्टरची आज आपल्याला पहिला पार्ट बघायचा आहे डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट सम. तर ती मेथड आज आता आपण बघूया. तर डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम, लिमिट ऑफ अ सम याच्यातच त्याचा मिनिंग येतो, म्हणजे सगळ्या समचं घ्यायचंय आपल्याला लिमिट, सगळ्या समचं काय घ्यायचंय लिमिट. सम कुणाची तर त्या फंक्शनच्या डेफिनाइट पार्टचे जे काही सगळे छोटे छोटे पार्ट्स असतील त्या सगळ्या पार्टची सम, आणि त्याला करायचंय लिमिट. त्याचं काय घ्यायचंय आपल्याला तर त्याचं घ्यायचंय आपल्याला लिमिट. बघा तर हा आहे तो फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा काय आहे तर लिमिट इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n h of f of a plus rh. आता हा फॉर्म्युला आला कसा, ह्या फॉर्म्युलाचा अर्थ काय तर ते आता आपण समजून घेऊ. बघा इथे एक ग्राफ दिलाय, ठीक आहे. आता डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय तर हे एक फंक्शन आहे, समजा फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स, फंक्शन काय घेतलं एफ ऑफ एक्स, आणि त्याचं काहीतरी एक ग्राफ आहे, म्हणजे एक रॅन्डम कन्सिडर केलंय हा आपण की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक कुठलं तरी रॅन्डम फंक्शन आहे आणि असा ए टू बी हा त्याचा काय आहे ग्राफ आहे असं आपण कन्सिडर केलं, ठीक आहे. मग काय केलं की हा जो ए पॉइंट होता तो इथे जिथे टच करतोय तो पॉइंट आहे A0 आणि हा बी पॉइंट जर आपण एक्स ऍक्सिस वर टच केला तर तो जो पॉइंट आहे तो B0. मग हा जो कर्व आहे ह्या कर्वच्या खालचा हा जो सगळा स्ट्रिपने दाखवलेला जो शेडेड रिजन आहे, हा जो काही सगळ्या स्ट्रिपने दाखवलेला हा सगळा जो रिजन आहे तर हा रिजन म्हणजेच आहे तुमचं डेफिनाइट इंटिग्रेशन. हा सगळा जो रिजन आहे हा रिजन म्हणजेच आहे तुमचं डेफिनाइट इंटिग्रेशन. म्हणजे थोडक्यात इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजेच काय एरिया,
हा काय आहे एरिया. कसला एरिया? एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व. विच कर्व? एफ ऑफ एक्स. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि आता हा एरिया कशाने बाउंड झाला? तर हा एरिया बघा, ही जी लाईन आहे म्हणजे x इज इक्वल टू ए, ही जी लाईन आहे आणि x इज इक्वल टू बी, म्हणजे एरिया कुठला आहे बघा, हा ए टू बी, पुन्हा x इज इक्वल टू ए लाईनचा हा पार्ट, x इज इक्वल टू बी लाईनचा हा पार्ट आणि ही एक्सिस, म्हणजे याला म्हटलं जातं, ह्या पार्टला म्हटलं जातं ऑर्डिनेट्स. याला काय म्हणणार? ऑर्डिनेट्स. द एरिया अंडर द कर्व y इज इक्वल टू एफ एक्स अँड ऑर्डिनेट्स अँड एक्स ऍक्सिस. म्हणजे या सगळ्याने मिळून जो एरिया तयार झाला, म्हणजे कुठल्या कुठल्या, तर हा कर्व, त्याच्या खालचा एरिया आणि ह्या दोन ऑर्डिनेट्स आणि ही एवढी एक्स ऍक्सिस यांनी जो बाउंड होऊन जो तयार झालाय तो सगळा एरिया म्हणजे आहे डेफिनाइट इंटिग्रेशन ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग याचं जर डेफिनाइट इंटिग्रेशनचं जर ऍप्लिकेशन शिकायचं असेल तर याचं ऍप्लिकेशन काय आहे? तर एरिया अंडर द कर्व फाइंड करण्यासाठी कुठली कन्सेप्ट वापरली जाते? डेफिनाइट इंटिग्रेशनची. याच्या नंतरचा जो 5th नंबरचा चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, त्याच्यामध्ये आपण हे सगळं स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, हा फॉर्म्युला कुठून आला ते आपल्याला आधी बघायचं. आता हा ग्राफ समजून घ्या. हा ग्राफ काय? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा एक ग्राफ दिलाय आणि त्याचं x इज इक्वल टू बी आणि x इज इक्वल टू ए ह्या लाईन कुठे मीट होतात एक्स ऍक्सिसला, म्हणजे A0 पॉइंट आणि B0 पॉइंट. ठीक आहे. आता याचे काय करायचे? आपल्याला ह्या ग्राफचे इक्वल पार्ट्स करायचे. काय करायचे? इक्वल पार्ट्स. तर हे इक्वल पार्ट्स आपण कसे शो केले? तर बघा, ह्या छोट्या छोट्या स्ट्रिपने काय केले? हे इक्वल पार्ट शो केले. आता ह्या प्रत्येक स्ट्रिपची विड्थ म्हणजे त्याची ही एक्स ऍक्सिस वरची ही विड्थ जी आहे ती h आहे असं आपण कन्सिडर करू. काय आहे ती? h आहे असं कन्सिडर करू. मग याची व्हॅल्यू जर मला फाइंड करायची असेल तर ती कशी फाइंड करता येईल? आता बघा, हे सगळे पार्ट्स इक्वल आहे म्हटल्यावर ही पण h असणार, हे पण h असणार, हे पण h असणार. प्रत्येकाची विड्थ किती असणार आहे? h असणार आहे. मग ह्या h ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी असा फॉर्म्युला होतो b मायनस a अपॉन n. n म्हणजे काय? कारण आपण ह्या ग्राफचे किती पार्ट्स केलेत? तर n इक्वल पार्ट्स केलेत. किती इक्वल पार्ट केले? n. म्हणजे हा जो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ग्राफ आहे त्याचे आपण ह्या अशा ज्या स्ट्रिप्स केल्यात त्या किती आहेत? तर समजा ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे, अप टू डॉट 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 n पर्यंतच्या ह्या काय आहेत? तर स्ट्रिप्स आहेत. मग ही h ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर b मायनस a अपॉन n. किती स्ट्रिप केल्या? n स्ट्रिप केल्या. कुठल्या याच्या केल्या? तर b टू a जेवढं डिस्टन्स आहे त्याच्या n स्ट्रिप्स केल्या. म्हणून h ची व्हॅल्यू काय झाली? तर h ची व्हॅल्यू झाली b मायनस a अपॉन n. म्हणजे हा जो h आहे त्याची व्हॅल्यू काय असते? b मायनस a अपॉन n. आता बघा, समजा आपण ह्या सगळ्या स्ट्रिप्सला नंबरिंग करू. म्हणजे ही पहिली स्ट्रिप आहे, समजा तिला आपण म्हटलं x0, दुसरी स्ट्रिप आहे तिला x1, हा पॉइंट x2, हा पॉइंट x3 अँड सो ऑन, ही असेल xn. ठीक आहे. प्रत्येकाची विड्थ आपल्याला माहिती झाली. आता बघा, आपल्याला काय करायचंय? इंटिग्रेशन काढायचंय. कोणाचं? ह्या ग्राफचं. एरिया अंडर द कर्व काढायचंय. म्हणजे हा जो स्ट्रिपने दाखवलेला हा सगळा जो रिजन आहे ना, याचं आपल्याला काय करायचंय? याचं सगळ्याचं इंटिग्रेशन घ्यायचंय आपल्याला. मग हे इंटिग्रेशन कसं घेता येणार? तर बघा, आपण याला इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. ह्या प्रत्येक स्ट्रिपचं जर आपण एरिया फाइंड केला, आणि ह्या सगळ्या स्ट्रिपची ऍडिशन घेतली तर आपल्याला काय मिळणार आहे? हा शेडेड रिजन किंवा आपण जो स्ट्रिप्ड रिजन म्हणतो, ह्या सगळ्याचं काय मिळणार आहे? आपल्याला सम मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला करायचंय की ह्या प्रत्येक स्ट्रिपचा आपल्याला एरिया काढायचा. पण आता एरिया काढताना बघा, ही प्रत्येक स्ट्रिप इंडिव्हिज्युअली कन्सिडर करा. तिचा शेप जवळपास असा आहे बघा, थोडासा असा कर्व दिसतोय आणि मग त्याच्यानंतर असा एक रेक्टँगल आहे.
ठीक आहे, पण वरून जो जो ग्राफ आहे तो असा थोडासा कर्व शेपचा आहे. मग आपण रेक्टँगलचा एरिया शिकलोय, त्याच्यानंतर आपण स्क्वेअरचा एरिया शिकलोय, पण असला जो काही ग्राफ आहे किंवा ही जी काही फिगर आहे याचा आपण काय शिकलो नाही, एरिया शिकलो नाही. मग याचा एरिया कसा फाइंड करावा लागेल आपल्याला, ते फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल बघा. इथे त्यांनी काय केलं, ह्या पी पासून क्यू पर्यंत जर असं आपण केलं तर हा झाला एक रेक्टँगल. म्हणजे हा जो ओरिजिनल पीस होता इतका, हा इतका जो ओरिजिनल पीस होता किंवा कुठलंही दुसरं कन्सिडर करा, समजा हा, याला पी म्हणा याला क्यू म्हणा, तर हा जो ओरिजिनल, आता हे जे तयार झालं, ही पूर्ण आहे तुमची, ही जी पूर्ण आहे ती आहे रेक्टँगल, हे झालं रेक्टँगल. पण हा एवढा जो पार्ट आहे तो काय आहे, त्याच्यातून मिसिंग आहे. म्हणजे आपण एवढ्या पार्टचं तर काय करू शकतो, हा जो रेक्टँग्युलर पार्ट आहे याचा आपण काय फाइंड करू शकतो, एरिया फाइंड करू शकतो. पण जो ओरिजिनल एरिया आहे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि जर हे असं इन्क्रीज केलं तर, हे असं जर इन्क्रीज केलं आणि याला असं जर जॉईन करून टाकला तर हा जो एरिया असेल तो जास्त असेल. म्हणजे एक जर आतमध्ये आपण परपेंडिक्युलर टाकला तर एरिया कमी येतो आणि वरती जर परपेंडिक्युलर टाकून जर त्याला रेक्टँगल कंप्लीट केला तर तो एरिया जास्त येतो. मग आता करायचं काय, तर बघा आता ह्याच स्ट्रिपचा जर मी एकदम छोटासा पार्ट, असा एकदम छोटा फाईन पार्ट जर कॅल्क्युलेट केला बघा, तर मी काय केलंय, ह्या स्ट्रिपचा एकदम थीन, एकदम छोटासा पार्ट अजून जर घेतला तर तो नियर अबाउट काय होणार आहे, रेक्टँगल. तो नियर अबाउट काय होऊन जाणार, रेक्टँगल. मग आपल्याला काय करायचं की असंच ह्या प्रत्येक स्ट्रिपचं जर आपल्याला एरिया काढायचा ठरला तर त्याच्यासाठी एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. मग एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो, एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेथ. तर याची लेंथ इंटू ब्रेथ, तर याची लेंथ काय असेल, लेंथ असेल समजा एफ ऑफ एक्स, लेंथ असेल एफ ऑफ एक्स आणि विड्थ किती आहे त्याची, तर ती आहे एच. मग पहिल्या याचं समजा हे आहे, इथे या फंक्शनची व्हॅल्यू आहे समजा एफ ऑफ ए, पुढे असेल एफ ऑफ ए प्लस एच, पुढच्या स्ट्रिपची व्हॅल्यू असेल एफ ऑफ ए प्लस 2h. बघा इतका डिस्टन्स जर एच असेल तर इतका असेल ए प्लस 2h, इतका असेल ए प्लस 3h, इथपासून इथपर्यंत जर डिस्टन्स असेल ए प्लस 3h अँड सो ऑन. मग आपल्याला हे कसं लिहिता येईल, याचा एरिया कसा लिहिता येईल बघा, एरिया कसा लिहिता येईल प्रत्येक स्ट्रिपचा, तर h इंटू एफ ऑफ ए. ठीक आहे, हे झालं या पहिल्या स्ट्रिपचं. तसं दुसऱ्या स्ट्रिपचं काढायचं असेल तर h इंटू एफ ऑफ ए प्लस एच, पुढच्या स्ट्रिपचं काढायचं असेल तर h इंटू एफ ऑफ ए प्लस 2h. असं कुठपर्यंत जायचं आपल्याला, ह्या शेवटच्या स्ट्रिप पर्यंत. मग शेवटच्या स्ट्रिपचं असं काय असणार आहे, h इंटू एफ ऑफ ए प्लस n-1h, n-1h. आता n-1 का, जर आपण n जर घेतलं तर ती जी स्ट्रिप असेल ती याच्या पुढे जाईल, ती काय होईल, याच्या पुढे जाईल. पण आपल्याला x इज इक्वल टू b च्या अलीकडची स्ट्रिप घ्यायची आहे, म्हणून मग हे येईल n-1. मग आता बघा ह्या सगळ्याची ऍडिशन, ह्या एरियालाच आपण म्हणू शकतो सम ऑफ n स्ट्रिप, सम ऑफ n स्ट्रिप. आणि याला जर समेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याला जर समजा समेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, h. ह्या सगळ्यामध्ये काय आहे, h कॉमन आहे. मग जर h कॉमन घेतला आणि दुसऱ्या सगळ्याची समची ऍडिशन केली तर ती लिहिता येणार, इन जनरल जर लिहायचं ठरलं तर एफ ऑफ ए प्लस आर एच, व्हेअर आर इज द व्हेरिएबल गोज फ्रॉम 1 to n. तर हा झाला ह्या सगळ्या समचा फॉर्म्युला. आणि आपल्याला कन्सेप्ट काय बघायची आहे की इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ ही सम, लिमिट ऑफ द सम. मग ही जी सम काढली फक्त त्याचं लिमिट घ्यायचं. त्याचं लिमिट म्हणजे काय, तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. लिमिट काय घ्यायचं, n टेन्स टू इन्फिनिटी. आणि इकडे हे काय आहे, तर डेफिनाइट इंटिग्रल. हे काय आहे, डेफिनाइट इंटिग्रल विच इज a टू b f ऑफ x dx. आणि अशा प्रकारे हा फॉर्म्युला झाला तयार. ह्या ग्राफ वरून हा फॉर्म्युला काय झाला, तयार झाला. आता हे याच्यावर आपल्याला एक्झाम्पल म्हणजे आपल्या एक्सरसाइज 1.1 काय करायची, सॉल्व्ह करायची. अगदी सोपी एक्सरसाइज आहे. ह्या फॉर्म्युलाचा यूज करून ती एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायची आहे.
एक 4 ते 5 स्टेप मध्ये त्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर फाइंड करायचं. मग ते कसं करायचं त्याचं शॉर्टकट समजून घेऊ की फाइंड दी इंटिग्रल बाय युजिंग द लिमिट ऑफ अ सम मेथड. मग त्या केसमध्ये काय करणार की पहिले काय करायचं, ते जे इंटिग्रल दिलं असेल, समजा आपण एक कन्सिडर करू 1 to 2 f ऑफ एक फंक्शन घेऊया x dx असं फंक्शन आहे आणि याचं तुम्हाला बाय युजिंग द लिमिट ऑफ अ सम, बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ लिमिट ऑफ अ सम तुम्हाला फाइंड करायचंय इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन. मग याचं कन्सेप्ट काय करायचं, याला कम्पेअर करायचं पुन्हा बरोबर a to b f ऑफ x dx. याच्या बरोबर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू मिळेल बघा, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2 आणि f ऑफ x काय असेल, तुमचं फंक्शन काय असेल x. हे झालं पहिलं. a b मिळाला तर तुम्हाला h फाइंड करता येतो कारण फॉर्म्युला मध्ये आपल्याला लागणार आहे h. मग h म्हणजे काय, b मायनस a अपॉन n विच इज इक्वल टू 2 मायनस 1 अपॉन n. ह्या प्रकारे म्हणजे हे झालं 1 अपॉन n. h ची व्हॅल्यू काय झाली तर n अपॉन 1. अशा प्रकारे h काढून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरं काय फाइंड करायचं आपल्याला, f ऑफ a प्लस rh. म्हणजे काय करायचं तर f ऑफ a प्लस rh याची व्हॅल्यू फाइंड करायची. ती कशी करणार, इथे जो x आहे त्याला a प्लस rh ने रिप्लेस करायचं, पण a ची व्हॅल्यू किती आहे 1. मग f ऑफ 1 प्लस rh याची व्हॅल्यू जिथे जिथे फंक्शन मध्ये x आहे तिथे ही व्हॅल्यू पुट करायची 1 प्लस rh. मग आता तुम्हाला h मिळालाय, f ऑफ a प्लस rh मिळालाय, त्या व्हॅल्यू इथे ह्या फॉर्म्युला मध्ये पुट करायच्या आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर ह्या वेने आपल्याला याचं काय करायचंय, लिमिट ऑफ अ सम फाइंड करायचंय. तर आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया म्हणजे अजून तुमचे पॉइंट. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन, इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम. आणि इथे एक इंटिग्रेशन दिले. मग तो फॉर्म्युला जो आहे तो आपण कॉपी करून घेऊ. ठीक आहे, क्वेश्चन लिहिलाय आपण आणि हा तो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचंय. तर मी फर्स्ट स्टेप काय सांगितले तुम्हाला की फर्स्ट स्टेप काय करा, याला कम्पेअर करायचं. म्हणून कम्पेअरिंग गिवन इंटिग्रल विथ, कशाबरोबर कम्पेअर करणार, इंटिग्रल a to b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रल आपल्याला गिवन जो आहे 1 to 3 3x मायनस 4 dx. ठीक आहे, याच्या बरोबर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू मिळते 1 आणि b ची व्हॅल्यू मिळते 3. तसंच फंक्शन आहे 3x मायनस 4. ठीक आहे, a आणि b मिळाला, h फाइंड करायचा, h इज b मायनस a अपॉन n. तर h ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, b इज 3, 3 मायनस 1, 3 मायनस 1 अपॉन n विच इज इक्वल टू 2 अपॉन n. सो nh इज 2. nh ची व्हॅल्यू 2 आली आणि h ची व्हॅल्यू 2 बाय n आली. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. तर ह्या लक्षात ठेवा, h ची व्हॅल्यू ही आली आहे आणि nh ची व्हॅल्यू 2 आली आहे. ठीक आहे. तर आता हे फंक्शन दिलंय f ऑफ x इज 3x मायनस 4. तर आपल्याला काय फाइंड करायचंय, f ऑफ a प्लस rh. सो f ऑफ a प्लस rh इज इक्वल टू f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे 1, 1 प्लस rh. म्हणजे जिथे जिथे x आहे फंक्शन मध्ये तिथे व्हॅल्यू पुट करायची a प्लस rh. सो f ऑफ 1 प्लस rh इज इक्वल टू 3 टाइम्स 1 प्लस rh मायनस 4. कारण फक्त इथे x आहे म्हणून x ची व्हॅल्यू ही पूर्ण रिप्लेस केली आपण. आता हे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 प्लस 3rh मायनस 4 विच इज इक्वल टू 3rh. 3 minus 4 that is minus 1. So f of 1 plus rh is 3rh minus 1. आता बघा, आपण h पण फाइंड केला, ही व्हॅल्यू पण फाइंड केली, डायरेक्ट आपण इंटिग्रेशन मध्ये टाकू आणि सॉल्व करू. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 to 3 3x minus 4 dx is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n
H, व्हॅल्यू ऑफ H इज, राहू द्या थोड्या वेळ H ला Hच राहू देऊ, आणि एफ ऑफ ए प्लस आर एच, एफ ऑफ ए प्लस आर एच आपण काय काढलाय, तर तो काढलाय आपण 3RH मायनस 1. ठीक आहे, याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r गोज फ्रॉम 1 to n, h ने मल्टिप्लाय केलं तर 3RH स्क्वेअर मायनस h झाला. ठीक आहे, आता बघा हे समेशन काय, r गोज फ्रॉम 1 to n आहे, म्हणजे हे समेशन r व्हेरिएबल साठी आहे, म्हणजे 3h हे सगळे काय झाले तर कॉन्स्टंट झाले, 3 आणि h काय झाले कॉन्स्टंट झाले. मग ते आपण काय करू शकतो, तर ते आपण लिहू शकतो समेशनच्या बाहेर, म्हणजे 3h स्क्वेअर समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n r, फक्त आतमध्ये काय लिहिणार r, कारण हे सगळं कॉन्स्टंट झालं. तसेच मायनस याला जर समेशन दिलं तर ते पण काय आहे कॉन्स्टंट, समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 to n ऑफ 1, कारण h इंटू 1 आहे, कारण समेशन r साठी आहे, म्हणजे 3h हे जे बाकीचे सगळे आहेत ते काय झाले कॉन्स्टंट झाले. आता बघा आपण एक फॉर्म्युला आहे तुम्ही की समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 to n 1, याचं समेशन येतं n, याचं समेशन काय येतं n, म्हणजे थोडक्यात 1 ह्या नंबरची n पर्यंत ऍडिशन किती असणार आहे तर n असणार आहे. दुसरा फॉर्म्युला आहे बघा, समेशन फ्रॉम r गोज फ्रॉम 1 to n r, म्हणजे 1 पासून n नंबरच्या ऍडिशन किती असते तर n इंटू n प्लस 1 अपॉन 2. तसंच अजून एक फॉर्म्युला आहे, समेशन r गोज फ्रॉम 1 to n r स्क्वेअर विच इज इक्वल टू r स्क्वेअर, म्हणजे 1 to n पर्यंतचे जे नंबर आहे त्यांची जर स्क्वेअर केला, त्याची ऍडिशन केली तर ती किती येते, n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. आणि समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 to n r क्यूब असं जर असेल तर त्याची, म्हणजे सगळ्या क्यूबची 1 पासून n पर्यंतचे जेवढे नंबर्स आहेत त्या सगळ्यांचा क्यूब घेतला, सगळ्यांची ऍडिशन घेतली तर ती किती येते, तर n स्क्वेअर इंटू n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4, तर ती ऍडिशन केवढी येते तर एवढी. ठीक आहे, तर हे जे 4 बेसिक फॉर्म्युले हे आपल्याला ह्या एक्सरसाइज साठी लागणार आहे, सगळेचे सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे. थोडंसं बाजूला लिहून ठेवते हे फॉर्म्युले. तर बघा आता बघा समेशन r गोज फ्रॉम 1 to n, याची व्हॅल्यू किती आहे n इंटू n प्लस 1 अपॉन 2. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3h स्क्वेअर तसाच, आणि याची व्हॅल्यू आली n इंटू n प्लस 1 अपॉन 2. ठीक आहे, तसंच मायनस h, समेशन ऑफ 1 किती आहे n, हे फॉर्म्युले सगळीकडे लागणार आहे, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले लक्षातच ठेवा. ठीक आहे, आता बघा आता इथे आपल्याला एक कन्सेप्ट, लिमिटचा एक फॉर्मॅट वापरायचा होता, लिमिट ॲट इन्फिनिटी. लिमिट ॲट इन्फिनिटी काय होतं, जर समजा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1 अपॉन n याचा आन्सर काय असतं, 1 अपॉन n, म्हणजे n ची व्हॅल्यू जर इन्फिनिटी टाकली तर आन्सर येतं 0. हा आपण इथे यूज करणार आहे लिमिट ॲट इन्फिनिटीचा. मग बघा यूज करताना कसं करायचं, आपण लिमिट मध्ये शिकलोय, तर n कॉमन घ्यायचा, n काय करायचा कॉमन घ्यायचा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3h स्क्वेअर n, याच्यातून n कॉमन घेतला तर तो झाला n स्क्वेअर, यातून n कॉमन घेतला तर तो झाला n स्क्वेअर 1 प्लस 1 अपॉन n, आणि हा जो डिव्हाइडचा 2 आहे तो इथे लिहिते, मायनस hn, मायनस hn. ठीक आहे, आता बघा आपण nh ची व्हॅल्यू फाइंड केली आहे, nh ची व्हॅल्यू किती आहे 2, ती इथे पुट करून टाकू आपण. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3, nh ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे 2 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 प्लस 1 अपॉन n मायनस nh ची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे, आता बघा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, याच्यातला एक 2 आणि एक 2 कॅन्सल झाला, 3 2 6,
6 into 1 plus 1 upon n minus 2. आता डायरेक्ट आपण काय करू शकतो, याच्यावर लिमिट अप्लाय करू शकतो. डायरेक्ट लिमिट जर अप्लाय केलं तर काय मिळणार, डायरेक्ट लिमिट अप्लाय केलं तर 6 into 1 plus 1 अपॉन इन्फिनिटी. 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. तर हे असंही लिहू शकतो आपण प्लस 0 मायनस 2. डायरेक्ट हे जर अप्लाय केलं तर, आणि इथे रिझन मध्ये लिहा हवं तर हे रिझन तुम्हाला इथे लिहायचंय काय की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n इज 0. सो वी गेट 6 minus 2 which is equal to 4. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर किती आलाय, 4 आलाय. तर 2-3 स्टेप लक्षात ठेवण्यासारखे आहे. पहिली स्टेप कम्पेअर करायचं, ए बी काढायचा, ए बी फाइंड करायचा. ए बी वरून तुम्हाला एच ची व्हॅल्यू मिळते, एच मिळवायचा. त्याच्यानंतर एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू काढायची. ही तुमची फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय आहे, तर तुम्ही एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची. तिसरी स्टेप, ह्या समेशन मध्ये हे सगळं पुट केल्यानंतर फक्त आर च्या टर्म सम मध्ये राहू द्यायच्या आणि बाकी कॉन्स्टंट टर्म समेशनच्या बाहेर लिहायच्या. आणि तुम्हाला ह्याच 4 पैकी कुठली तरी एक व्हॅल्यू ह्या समेशनच्या आतमध्ये मिळणार आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि जस्ट सिम्प्लिफाय करून एन एच च्या व्हॅल्यू पुट केलं की आपल्याला सम काय मिळणार आहे, आपला क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. तर बघा आता आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चन कडे. दुसरा क्वेश्चन बघा, मग मी पुन्हा तेच लिहिणार कम्पेअर. मग आपण काय लिहिणार, कम्पेअरिंग विथ इंटिग्रल a to b f of x dx is equal to 0 to 4 x square dx. तर फर्स्ट a ची व्हॅल्यू काय मिळणार, a is 0, b is 4. हा लगेच h फाइंड करून घ्यायचा. h is b minus a upon n. b is 4. 4 minus 0 upon n which is equal to 4 upon n. So the value of nh is 4. ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची. nh ची व्हॅल्यू आली 4. त्याच्यानंतर फंक्शन f ऑफ x किती आहे, x स्क्वेअर आहे. सो f ऑफ a प्लस आर एच, a प्लस आर एच काय असणार आहे, a प्लस आर एच ब्रॅकेट स्क्वेअर. इथे फक्त x च्या ऐवजी आलाय a प्लस आर एच, इथे रिप्लेस केला. बट a ची व्हॅल्यू किती आहे, 0. बट a इज 0. सो 0 प्लस आर एच ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू आर स्क्वेअर एच स्क्वेअर. ही व्हॅल्यू किती झाली, आर स्क्वेअर एच स्क्वेअर. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये टाकायचा. तर फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन, फॉर्म्युला लिहिते a टू b f of x dx is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n h times f of a plus rh. हा तो फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. इंटिग्रेशन 0 to 4 x square dx is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n h थोड्या वेळ तसंच राहू द्यायचं. h ची व्हॅल्यू नंतर टाकू आपण. आणि f ऑफ a प्लस आर एच किती काढलाय आपण, आर स्क्वेअर एच स्क्वेअर. ठीक आहे, आर स्क्वेअर एच स्क्वेअर. आता बघा मी सांगितल्याप्रमाणे की h काय आहे, हा विथ रिस्पेक्ट टू, ही सम कशाची आहे, r ची आहे. म्हणजे हा h झाला कॉन्स्टंट. तो आपण कशाच्या बाहेर लिहून टाकायचा, तर समेशनच्या बाहेर. म्हणजे हा h आणि हा h स्क्वेअर झाला h क्यूब. आणि हे झालं समेशन r गोज फ्रॉम 1 to n r स्क्वेअर. आता r स्क्वेअर साठी फॉर्म्युला काय लिहिला होता, n टेन्स टू इन्फिनिटी h क्यूब. आणि r स्क्वेअर, समेशन ऑफ r स्क्वेअर इज n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6 असा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा आहे r स्क्वेअर साठीचा फॉर्म्युला. आता मी काय सांगितलं होतं की इथे आपल्याला काय यूज करायचंय, लिमिट ॲट इन्फिनिटी. म्हणजे सगळ्यातून n काय करायचा, कॉमन काढायचा. n जर कॉमन काढला प्रत्येक टर्म मधून तर काय मिळणार आहे बघा, हा झाला h क्यूब, हा 6 कॉन्स्टंट आहे तो बाहेर लिहिला. ह्या प्रत्येक टर्म मधून जर n कॉमन घेतला तर n इंटू n आणि राहिलं काय बघा, हा n होता तो पहिले लिहिला. याच्यातला हा n इथे कॉमन काढला, याच्यातला हा n इथे कॉमन काढला. म्हणजे इथे राहिलं 1 प्लस 1 अपॉन n
आणि ह्या ब्रॅकेट मध्ये राहिलं 2 + 1/n. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं n इंटू n इंटू n झाला n क्यूब, म्हणजे हे झालं लिमिट h टेन्स टू इन्फिनिटी n क्यूब h क्यूब अपॉन 6 आणि हा ब्रॅकेट आहे 1 + 1/n आणि 2 + 1/n. ठीक आहे, आता NH आपण इथे फाइंड करून ठेवलाय विच इज इक्वल टू 4. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी NH is 4. So 4 cube upon 6 into 1 + 1/n into 2 + 1/n. आता 4 क्यूब काय असेल मग 64. इथे लिहिते सोल्युशन पुढचं, विच इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 64/6 into 1 + 1/n into 2 + 1/n. आता डायरेक्ट लिमिटची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, n पुट करू शकतो. जर n पुट केली 64/6 इंटू 1 + 0 आणि 2 + 0, कारण आपल्याला माहिती आहे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n याची व्हॅल्यू किती येते 0 येते. मग हे झालं 64/6 into 1 into 2 which is equal to 64/3 आणि हे झालं आपल्या ह्या रिक्वायर्ड क्वेश्चनचा आन्सर. तर थर्ड क्वेश्चन बघा. आता थर्ड क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, सिम्प्लिफाय करू आपण. याला जर कम्पेअर केलं a to b f of x dx is equal to integration 0 to 2 e raised to x dx. ह्या दोघांना कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू 0 आणि b ची व्हॅल्यू 2. ठीक आहे, f of x आहे e raised to x. So f of a plus rh is e raised to a plus rh, but a is 0, so f of rh is equal to e raised to rh. याची व्हॅल्यू काय झाली e raised to rh. आणि n फाइंड करायचा राहिला बघा. तर n h काय असेल, h is equal to b minus a upon n. So b is 2, 2 minus 0, so nh is 2. nh ची व्हॅल्यू किती आली आपली 2. आता आपण हे काय करतो, ह्या सगळ्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो. तर फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n f h into f of a plus rh. सगळ्या व्हॅल्यू पुट करू. हे झालं 0 to 2 e raised to x dx limit n tends to infinity summation r goes from 1 to n h तसंच ठेवला f of a plus rh ची व्हॅल्यू आहे e raised to rh. आता h जरी आपण आता बघा याच्यामध्ये थोडं मी तुम्हाला म्हटलं होतं की हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. तर आता काय करते मी, हा h जो आहे तो याच्या समेशनच्या बाहेर लिहिते आणि हे झालं समेशन r goes from 1 to n e raised to rh. आता ह्या समचं जर एक्सपान्शन घेतलं तर ह्या समचं एक्सपान्शन कसं होईल, म्हणजे समेशन ऑफ e raised to rh याचं एक्सपान्शन कसं होईल, म्हणजे जर r ची व्हॅल्यू 1 टाकली तर हे होईल e raised to h, दुसरी व्हॅल्यू 2 टाकली तर e raised to 2h, e raised to 3h and so on e raised to nh. काय आहे याचं सगळ्याचं जर एक्सपान्शन घेतलं तर ते हे येईल. आता याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला अप्लाय करता येईल जो 11th मध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केला होता बघा. तो फॉर्म्युला काय आहे, असा एक फॉर्म्युला होता, जर a raised to x समेशन ऑफ सपोज याला आपण म्हणूया x grows from 1 to n असं जर असेल तर a raised to x याचा फॉर्म्युला काय असतो, a raised to x into a raised to x raised to n minus 1 अपॉन a raised to x minus 1 हा तो फॉर्म्युला आहे. आणि फक्त इथं a च्या ऐवजी जर आपण हा e ने रिप्लेस केला तर ह्याच सगळ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपल्याला काय लिहिता येईल, तर e raised to h, कारण आपलं h मध्ये आहे म्हणून e raised to h
into e raised to h raised to n minus 1 upon e raised to h minus 1. म्हणजे ह्या सगळ्या समचं आन्सर आपल्याला एक्सपान्शन काय मिळालंय तर e raised to h आणि हेच जर सिम्प्लिफाय करून लिहायचं ठरलं तर e raised to h इंटू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन e raised to nh minus 1 अपॉन e raised to h minus 1 असं आपण काय करू शकतो लिहू शकतो. तर ही व्हॅल्यू आता आपण ह्या समेशनची व्हॅल्यू इथे ही व्हॅल्यू आपण काय करू पुट करू. सो इंटिग्रल 0 to 2 e raised to x dx is equal to limit n tends to infinity h into आता या समेशनच्या ऐवजी लिहिणार आहे आपण e raised to h into e raised to nh minus 1 upon e raised to h minus 1. हा h जो इथे मल्टिप्लाय तो इकडे गेला की डिवाइड होईल. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी e raised to h into e raised to nh minus 1 upon e raised to h minus 1 upon h. ठीक आहे. आता बघा इथे एक गोष्ट इथे लक्षात घ्या, जर h ची व्हॅल्यू काय आहे 2 upon n आहे. जर n टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 2 upon इन्फिनिटी म्हणजे ही व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. म्हणजे जर n टेन्स टू इन्फिनिटी असेल तर h टेन्स टू काय असतो 0 असतो. तर आपण आता हे सगळं जर आपलं h मध्ये आहे तर आपल्याला लिमिट काय करावं लागेल चेंज करावं लागेल. सो हेअर इथे लिहून टाका हेअर h टेन्स टू 0 e raised to h into e raised to nh minus 1 upon e raised to h minus 1 upon h. आता आपण काय करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला लिमिट सेपरेट लिहून टाकू. सो लिमिट h टेन्स टू 0 हे h आहे बरं का, तो h आणि n सारखाच दिसतोय. e raised to h into e raised to nh. आता nh ची व्हॅल्यू डायरेक्ट 2 टाकून देऊ आपण 2 minus 1 आणि डिनॉमिनेटरला लिमिट h टेन्स टू 0 e raised to h minus 1 upon h. आता याचा आन्सर डिनॉमिनेटरचा आन्सर काय येणार आहे तर 1. आपण हे लिमिट मध्ये शिकलोय लिमिट h टेन्स टू 0 e raised to x minus 1 upon x जर असेल तर त्याचं लिमिटचा आन्सर येतो 1. हे आलं 1. आता इथे h ची व्हॅल्यू 0 पुट करून टाका. e स्क्वेअर मायनस 1 हा तर कॉन्स्टंट आहे. लिमिट h टेन्स टू 0 e raised to h h ची व्हॅल्यू 0 पुट करून टाका. e स्क्वेअर मायनस 1 अपॉन e raised to 0 which is equal to e raised to 0 is 1. So our answer is e raised to 1 e स्क्वेअर मायनस 1. तर क्वेश्चन सोपा म्हणजे डिफरंट काय होतं या क्वेश्चन मध्ये आपण nh फाइंड केला. इथपर्यंतची आपल्या ज्या स्टेप होती इथपर्यंतची स्टेप सगळी इक्वल होती सारखीच होती. फक्त आता याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती नाही म्हणून याचं एक्सपान्शन घेतलं. एक्सपान्शन घेतल्यानंतर इथे त्याचा फॉर्म्युला अप्लाय केला. तो फॉर्म्युला असा आहे a raised to x plus a raised to 2x plus a raised to and so on a raised to nx असं जर असेल तर याचं समेशन काय असतं a raised to x into a raised to x x raised to n minus 1 upon a raised to x minus 1. तर हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला. तो फॉर्म्युला अप्लाय करून आता जर h टेन्स टू इन्फिनिटी असेल तर h टेन्स टू काय असतं 0 असतं. ते मग लिमिट आपण चेंज केलं आणि मग सिम्पली बाय युजिंग द लिमिट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं लिमिट सेपरेट केलं. याची व्हॅल्यू 1 येते ती पुट केली आणि सिम्प्लिफाय केलं. तर असा हा झाला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 सोपा आहे. इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to integration 0 to 2 3x square minus 1 dx. So value of a is 0, value of b is 2. Finding the h, b minus a upon n which is equal to 2 minus 0 upon n. So value nh become 2. nh is 2. Function f of x is 3x square minus 1. So f of a plus rh is 3 into a plus rh bracket square minus 1. फक्त x ची व्हॅल्यू a plus rh ने रिप्लेस केली. पण a किती आहे 0 आहे.
सो 3 into RH square minus 1 इथे लिहा since A is 0. So 3 into R square H square minus 1. आता ह्या व्हॅल्यू सगळ्या आपण फॉर्म्युला मध्ये टाकू. फॉर्म्युला डायरेक्ट लिहिते. फॉर्म्युला लिहिलाय, फक्त आता याच्यात व्हॅल्यू पुट करू. 0 to 2 3x square minus 1 dx is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n h into याची व्हॅल्यू फाइंड केली आपण 3r square h square minus 1. h ने मल्टिप्लाय करून टाका. सो लिमिट n tends to infinity summation r goes from 1 to n h ने जर मल्टिप्लाय केलं 3r square h cube h into h square is h cube minus h. ठीक आहे. तर समेशन r ची आहे म्हणजे 3 आणि h क्यूब हे कॉन्स्टंट झाले, ते आपण समेशनच्या बाहेर लिहू शकतो. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3h क्यूब हे कॉमन बाहेर लिहिलं समेशनच्या. r गोज फ्रॉम 1 to n r स्क्वेअर मायनस h पुन्हा कॉन्स्टंट आहे. r गोज फ्रॉम 1 to n r कॉन्स्टंट घेऊन बाहेर घेतला म्हणजे राहिला फक्त 1. आपल्याला माहिती आहे समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 to n इज 1 and summation r goes from 1 to n r square is n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6 ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची, पुट करायची. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3h क्यूब याचा आन्सर काय येणार आहे, तर n into n plus 1 into n plus 2n plus upon 6 minus h into value of that summation is n. आता फक्त काय करू, nh ची व्हॅल्यू पुट करून टाकू आणि इथे nh ची व्हॅल्यू पुट करू आणि इथून n कॉमन घेऊ. सो वी गेट लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3h क्यूब हा 6 बाहेर लिहिला. ह्या प्रत्येक टर्म मधून n कॉमन घेतला तर n इंटू n ब्रॅकेट मध्ये काय राहील, हा n बाहेर लिहिला, यातला एक n इथे घेतला, यातला एक n इथे घेतला. सो इथल्या ब्रॅकेट मध्ये राहिला 1 प्लस 1 अपॉन n, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन n, ठीक आहे, मायनस nh ब्रॅकेट कंप्लीट. 3 1 जा 3 3 2 जा 6. सो वी गेट लिमिट h टेन्स टू इन्फिनिटी हे आहे n क्यूब h क्यूब अपॉन 2 in bracket 1 plus 1 upon n into 2 plus 1 upon n minus nh. आता nh ची व्हॅल्यू आपण टाकून देऊ. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी nh is 2 cube upon 2 into 1 plus 1 upon n into 2 plus 1 upon n minus 2. 2 cube is 8 divided by 2 is 4. So limit n tends to infinity, it is 4 into 1 plus 1 upon n into 2 plus 1 upon n minus 2. आता आपण लिमिट ची व्हॅल्यू पुट करून टाकू. सो 4 into 1 plus 0 into 2 plus 0 minus 2 since limit n tends to infinity 1 upon n is 0. So we get 4 into 2 minus 2 which is equal to 8 minus 2 that is 6. So आपल्या क्वेश्चनचा आन्सर आलं 6. असं झाला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट. आता एक शेवटचा क्वेश्चन राहिला आपला क्वेश्चन नंबर 5. तर बघा पुन्हा a to b f of x dx is equal to 1 to 3 x cube dx. कंपेअर करा. कंपेअर केलं a is 1 b is 3 h value of h is n minus a upon b minus a upon n. So h is 3 minus 1 upon n that is 2 upon n. So nh is 2. nh ची व्हॅल्यू आली 2. and f of a plus rh is a plus rh ब्रॅकेट क्यूब. कारण फंक्शन काय आहे तर x क्यूब आहे, पण a किती आहे 1 आहे,
सो 1 प्लस आर एच ब्रॅकेट क्यूब. आता इथे आपल्याला एक्सपान्शनचा फॉर्म्युला लिहावा लागेल. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो 1 क्यूब इज 1 प्लस 3 टाइम 1 into RH, that is RH, plus 3 into R square H square plus R cube H cube. फक्त फॉर्म्युला अप्लाय केलाय मी. ही झाली एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू. आता आपण फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. 1 2 3 x cube dx is equal to limit n tends to infinity summation r goes from 1 to n h times f of a plus rh ची व्हॅल्यू आता जरा मोठी आहे. 1 plus 3rh plus 3r square h square plus r cube h cube. ठीक आहे. सो इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. मी सुरुवातीला जे फॉर्म्युले लिहून दिले होते ना, 4 फॉर्म्युले सगळेच वापरावे लागणार आहे. तो आपण काय केलं, जस्ट h ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं आणि सगळ्या h ने मल्टिप्लाय करून टर्म लिहून घेतल्या. आता आपण काय करू, समेशन पण आतमध्ये देऊन टाकू. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी h. आता h कॉन्स्टंट आहे म्हणून समेशनच्या बाहेर r गोज फ्रॉम 1 टू n 1. याने काय होईल, आपली एक स्टेप कमी होऊन जाईल. प्लस 3h square summation of r goes from 1 to n r h cube आहे h cube plus h raised to 4 summation r goes from 1 to n r cube. ठीक आहे. फक्त आपण काय केलं तर जे कॉन्स्टंट टर्म होत्या त्या समेशनच्या बाहेर लिहिल्या. आता इथे आपल्याला सगळे ते फॉर्म्युले आधीचे अप्लाय करायचे. तुमच्या लक्षात असतील. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ 1 इज n प्लस 3h स्क्वेअर समेशन ऑफ r इज n into n plus 1 upon 2 plus 3h cube summation of r square is n into n plus 1 into 2n plus 1 upon 6 plus h raised to 4 and summation of r cube is n square into n plus 1 bracket square upon 4. आता फक्त आपण काय करूया की प्रत्येक टर्म मधून n कॉमन घेऊन टाकू म्हणजे आपला कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाईल. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ते hn आहे ना, nh लिहू म्हणजे आपण nh ची व्हॅल्यू फाइंड केली की नाही 2. nh ची व्हॅल्यू फाइंड करू आपण, ठेवली आहे 2. सो इथे 3 प्लस 3/2 h स्क्वेअर n कॉमन घेतला तर हे झालं n स्क्वेअर 1 प्लस 1 अपॉन n प्लस 3/6 h क्यूब. सगळ्या याच्यातून n कॉमन घेतला तर झाला n क्यूब. बघा हा n आणि हा n तर n इंटू n इंटू n क्यूब. सो 1 प्लस 1 अपॉन n इंटू 2 प्लस 1 अपॉन n प्लस तसंच इथे काय कॉमन निघणार आहे, हा आहे h रेज टू 4 अपॉन 4. इथून आता बघा इथे n स्क्वेअर आहे आणि n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर तर n स्क्वेअर कॉमन घेतलं तर n इंटू n स्क्वेअर झाला n रेज टू 4 1 प्लस 1 अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर. आता थोडस अजून सिम्प्लिफाय करू. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी nh प्लस 3 अपॉन 2 हे पण काय आहे nh ब्रॅकेट स्क्वेअर n आणि h ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस 1 अपॉन n प्लस 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे 1 अपॉन 2 n h ब्रॅकेट क्यूब इन 1 प्लस 1 अपॉन n 2 प्लस 1 अपॉन n प्लस n h रेज टू 4 अपॉन 4 1 प्लस 1 अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर. आता जस्ट आपल्याला लिमिट घेऊन टाकायचं आहे. जिथे जिथे 1 अपॉन n आहे सगळ्याची व्हॅल्यू 0 येईल आणि nh ची व्हॅल्यू 2 पुट करून टाकू आपण. सो 2 प्लस 3 अपॉन 2 स्क्वेअर इंटू 1 प्लस 0 कारण पुढे रिझन देऊ आपण 1 अपॉन 2 क्यूब 1 प्लस 0 इंटू 2 प्लस 0
त्याच्यानंतर 2⁴/4 1 + 0 ब्रॅकेट स्क्वेअर आणि सिन्स लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इज 1/n इज 0. जिथे जिथे हे आहे 1/n त्या सगळ्या टर्म झाल्या 0. सो 2 प्लस थोडंसं सिम्प्लिफिकेशन राहिलंय 3 × 6 प्लस यातला एक आणि यातला एक कॅन्सल झाला 2⁴ आला सॉरी 2 स्क्वेअर आला 2 स्क्वेअर इज 4 4 × 2 प्लस आता 2⁴ that is 16 16/4 into 1 so it becomes 2 + 6 + 8 plus 4 1s are 4 4 4s are 16 which is equal to 8 + 2 10 10 + 6 16 16 + 4 is 20. So our answer is 20. ह्या इंटिग्रलचा आन्सर आला 20. ही जरी एक्सरसाइज तुमच्या सिलेबस मधून कॅन्सल झाली आहे तरीही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.